सो व्हॉट इज मीन बाय रिफ्लेक्शन ऑफ लाईट? आता हे सिंपल आहे, आपल्याला माहिती आहे बाउन्सिंग बॅक ऑफ अ लाईट इज कॉल्ड ॲज रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आणि रिफ्लेक्शन हे आपण बघितलेलं आहे, जसं की मिररवरून जेव्हा लाईट रेज मिररवर पडतात तर आपण असा मिरर पकडल्यावर ते लाईट रेज बाउन्स बॅक होतात, त्यालाच म्हणतात रिफ्लेक्शन ऑफ लाईट. आता लाईटचं रिफ्लेक्शन हे दोन प्रकारे होत असते आणि दोन सरफेसवरून होते. मेन म्हणजे तर एक रेग्युलर रिफ्लेक्शन असते आणि एक इरेग्युलर रिफ्लेक्शन असते. असे दोन टाइप्स असतात रिफ्लेक्शनचे. आता रेग्युलर काय आणि इरेग्युलर काय हे मागच्या वर्षी आपण शिकलेलो आहोत 8th स्टँडर्ड मध्ये, की रेग्युलर रिफ्लेक्शन हे स्मूथ सरफेस वरून होत असते, जसं की एखादा मिरर असतो किंवा पॉलिश सरफेस असतो तर त्यावरून रिफ्लेक्शन होते. आणि इरेग्युलर रिफ्लेक्शन म्हणजे काय, की जसे आपले कपडे असतात, कपड्यावर लाईट पडल्यावर रिफ्लेक्शन होत नाही, तर कपड्याला आपण म्हणतो इट इज अ रफ सरफेस, आणि रफ सरफेस वरून जे रिफ्लेक्शन होते त्याला म्हणतात इरेग्युलर रिफ्लेक्शन. ठीक आहे, आता हे तुमच्या लक्षात आलेले दोन्ही पण टाइप्स. आता त्यानंतर एक महत्वाचा प्रश्न म्हणजे व्हॉट इज मीन बाय मिरर? मिरर म्हणजे काय? आता आपल्याला माहिती आहे मिरर म्हणजे आरसा, पण ऍक्च्युली मिररची डेफिनेशन काय? सायंटिफिक भाषेमध्ये मिररला कसं डिफाईन केलेलं आहे? तर सायंटिफिक भाषेमध्ये मिररला असं डिफाईन केलेलं आहे, इथे तुम्ही डिफिनेशन बघू शकता. म्हणजे सिम्पली एखादा सरफेस जर पॉलिश सरफेस असेल आणि जो कमी प्रमाणात लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि जास्त प्रमाणात लाईट रिफ्लेक्ट करतो, तर अशा प्रकारच्या ऑब्जेक्टला आपण मिरर म्हणतो. आणि त्या मिरर मध्ये जिथे आपली क्लिअर इमेज ऑप्टेन होते एखाद्या ऑब्जेक्टची त्याला म्हणतात मिरर. इट इज द डेफिनेशन ऑफ मिरर इन अ सायंटिफिक वे. ठीक आहे, तर जगातला फर्स्ट मिरर जो आहे तो जर्मन सायंटिस्ट जस्टस वॉन लेबेक यांनी इन्व्हेंट केला होता. तर हा मिरर यांनी इन्व्हेंट कसा केला होता? यांनी एक नॉर्मली ग्लास घेतला होता, ग्लास म्हणजे काच. ठीक आहे, त्या काचाला काय केलं होतं त्यांनी, एक कोटिंग केली होती बॅक साईडने, ती सिल्वर कोटिंग होती आणि त्याला सिल्वर्ड मिरर असं म्हटलं जाऊ लागलं. सिल्वर्ड मिरर का म्हटलं जाऊ लागलं? कारण त्याची जी बॅक साईडची कोटिंग होती ती सिल्वर मेटलने केलेली होती, म्हणून तिथे काय होऊ लागलं, एक पॉलिश सरफेस तयार झाला समोरच्या साईडने, आणि पॉलिश सरफेस मध्ये आपल्याला आपली इमेज क्लिअर दिसते, म्हणजेच त्याला म्हणतात इट इज अ रिफ्लेक्टिंग सरफेस. आणि अशा प्रकारचा फर्स्ट मिरर यांनी इन्व्हेंट केला होता. तर त्यानंतर मग हे मिररचं इन्व्हेन्शन झाल्यानंतर कंटिन्युअस वेगवेगळ्या टाइप्स मिररच्या डिस्कवर झाल्या. तर आता त्या मिररच्या टाइप्स कोणत्या? तर मिरर आर ऑफ टू टाइप्स, एक असतात प्लेन मिरर, एक असतात स्पेरिकल मिरर्स. आता प्लेन मिरर काय आणि स्पेरिकल मिरर काय, तर हे समजण्यासाठी अगोदर आपण बघून घेऊ प्लेन मिरर काय असतं.